योगेश पवार आणि सचिन काटकर यांना आपण पाहतोय. पंडित डोंबिवली परिसरातील गोलंदाज आहेत, वेगवान गोलंदाज आहेत. कालचा दिवस जर पाहिलं तर बांद्रे या ठिकाणी योगेश पवार यांनी अक्षरशः गाजवला. एक फॉर्म म्हणजे अर्धशतक परवा इकडे केलं, काल एक अर्धशतक त्यांनी बांद्र्यालाही केलं, काल मोटरसायकल बाईक जिंकली आणि आज मात्र योगेश पवार यांना या ठिकाणी आपण पाहतोय. जोडीला सचिन काटकर आहेत. एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल, कारण रिची जितू निलेश डोंबिवली परिसरातील नामवंत खेळाडूंचा संच देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. केतन म्हात्रेला इन ॲक्शन मध्ये आपल्या डोंबिवलीच्या टीममध्ये पाहताय. तर योगेश इनफॉर्म बॅटर योगेश पवार, नवे तर ऑल टाइम हिट बॅटर योगेश पवार आणि जोडीला जर पाहिलं तर सचिन काटकर. अंबापाडा माहोल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. धमाकेदार सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी षटकार खेळला जातोय. सचिन काटकर, जबरदस्त मोठ्या प्रमाणावर पाऊस येतोय, पाऊस कोसळतोय आणि सचिनही बरसायला सुरुवात झालाय. पंडितवर केलेले हे आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळालंय. पंडित ओहो, यावेळेला थोडासा टप्पा पाठीमागे घेतला. पाऊस कोसळतोय, खेळपट्टीवर पाणी आहे, त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न. वेगात बॉल, तिखट मारा, ओसळी होती, बाउन्स आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वेगही होता. केतन यांच्या दिशेने चेंडू गेलाय आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हे प्रदीप पंडितचं कमबॅक होतं. पुन्हा एकदा प्रदीप पंडित. आणखीन एक बॉल, ज्याला मात्र त्याच ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, परंतु पाऊस येत असताना आणि खेळपट्टी ओली असताना तेवढं सोपं नसतं बॅकफुटला जाऊन अशा प्रकारचे फटके खेळणं. कारण त्याचं प्रमुख कारण या बॉलला थोडासा बाउन्सही जास्त असतो आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगातही येतो आणि त्याच्यामुळे बॅकफुटला जाऊन खेळण्याचे प्रयत्न सचिन यांचे मात्र कामी नाही आले. 6 धावा. जोरदार पाऊस, याला म्हणतात मुसळधार पाऊस. ओ, आणखीन एक बॉल. वा पंडित वा. 1 2 3 लगातार 3 बॉलवर जर पाहिलं तर 3 वेगवेगळे प्रश्न विचारले प्रदीप पंडितने सचिन काटकर यांना. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अर्जुन कांधारी आणि यासिन शाह यांची टीम पाहायला मिळते. FM कांधारी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रिची जितू निलेश आणि त्विशा 11 टायगर. आणखीन एक बॉल, लगातारचा चौथा बॉल शरीरापासून दूर टाकलाय आणि पहिल्या बॉलवर षटकार आला, याचा अजिबात दबाव येऊ दिला नाहीये, परंतु दबाव आता बॅटरवर शिफ्ट केलाय. लागोपाठ 4 बॉल मात्र धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये यष्टीरक्षकांकडे अचूक टप्प्याचे टाकले गेलेले आहेत. प्रदीप खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करतायत. पावसाचा वेग जरूर मंदावलाय. या वेळेला मात्र बॉलची अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने, पाठीमागे बॉल गेलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी केला गेलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय, +1 धावही त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 8 वर जाते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. RK फ्रीड प्रस्तुत असणारी मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी, पावसाळ्यातील क्रिकेट स्पर्धा, ज्याचा पहिला पुरस्कार 3.5 लाख रेकॉर्ड ब्रेक आहे आणि 32 संघांचा सहभाग ही देखील एक महत्वाची बाब. आठ धावा फलकावर आहेत. या वेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि फटका खेळला जरूर, परंतु त्या ठिकाणी मी बॉल पकडण्याचा प्रयत्न, थोडेसे स्किड झाले फिल्डर. माझ्या मते ऋतिक त्या ठिकाणी होते आणि एक चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. थोडंसं सावध गतीने सगळ्यांना विनंती आहे, आपली काळजी देखील घ्या, कारण ऋतिक ज्या वेगात बॉलच्या दिशेने निघाले होते, अंतिम क्षणी जर पाहिलं तर थोडेसे त्या ठिकाणी त्यांचा तोल गेला आणि समोरच्या पडद्यावरच जाऊन पडले. योगेश पवार काल ज्या ठिकाणी थांबले होते, आज त्या ठिकाणाहून लगेच त्याच ठिकाणाहून सुरुवात केली आहे.
नो बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी जमावल्या कारणाने मात्र या ठिकाणी पंचांनी दंडित केलंय. या स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र 3 खेळाडू उभे होते आणि तेच मात्र या ठिकाणी पंचांनी घेरलं आणि या ठिकाणी नो बॉल घोषित केला गेलेला आहे. 12 धावा धावफलकावर 13 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. योगेश पवार पुन्हा एकदा एव्हरग्रीन खेळाडू सदाबहार. फॉर्मॅट बदलतात, फलंदाजी नाही बदलत. आणखीन एक बिग हिट. ओ हो हो हो, योगेश पवार यांचा बॅटने वार आणि तो सुद्धा 6 वाला षटकार. एका बॉल साठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावा आलेल्या आहेत त्या. शेवटचा एक बॉल टाकण्यासाठी 13 धावा आलेल्या आहेत. याला तर क्रिकेट म्हटलं जातं, कारण पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 4 बॉल डॉट आले होते आणि त्यानंतर आलेले या धावा आहेत. आणि योगेश पवार यांचं मात्र कौतुक करावं लागेल. ही रन मशीन मात्र या ठिकाणी बरसायला सुरुवात झाली आहे. आणि योगायोग म्हणजे त्यांच्या चिंचपाडा गावासाठी देखील त्यांनी इकडे क्रिकेट खेळलेलं आहे आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्यांच्याच नावावर आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये योगेश पवार यांनी केलंय. 51 धावा केल्या. प्रथमेश म्हात्रे यांनी दुसरं अर्धशतक केलं, 66 धावा केल्या. ओमी केनी यांनी तिसरं अर्धशतक केलं, 53. दिनू कांबळे 63. ओमी केनी यांनी 2 अर्धशतक केली आहेत, 65चं दुसरं अर्धशतक केलंय. आणि बिलाल यांच्या नावावर मात्र 6वं अर्धशतक, 57 धावा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. योगेश म्हात्रे येताना पाहायला मिळत आहेत. वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज. अगदी दुबईपर्यंत देखील या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला, वेग पाहायला मिळालाय आणि तोच वेगवान गोलंदाज. म्हात्रेपाडा या गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वेग त्यांची ओळख आहे आणि आल्या आल्या त्याची प्रचिती या ठिकाणी दिली आहे. पावसाचं पाणी खेळपट्टीवर आहे, खेळपट्टी ओली आहे, बॉल ओला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळेच ओले चिंब झालेले आहेत. परंतु क्रिकेट दर्जेदार होणार आहे आज सुद्धा. या ठिकाणी 19 धावांवर धावसंख्या पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात. योगेश आणखीन एक बॉल, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. बॉलला उसळी होती, वेग होता आणि सचिनचं त्यावर टायमिंग आणि त्या टायमिंगने 6 धावा षटकार. अखूट टप्प्याच्या बॉलला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळणं सोपी गोष्ट नसते, परंतु हे तंत्र बऱ्यापैकी लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगले क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे रेग्युलर सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत, परंतु बऱ्यापैकी तंत्राची आवश्यकता या क्रिकेटला तुम्हाला लागते. टायमिंग, फुटवर्क या दोन्ही गोष्टी रबर बॉललाही लागतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, पायावर करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला खेळला हा बॉल आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव येताना पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. तब्बल 119 धावा पुणे संघाच्या विरुद्ध इराकी 11 सिल्वर स्टारने केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 61 धावांचा पाठलाग केला बालाजी ग्लोबस या टीमने. आणि तिसऱ्या सामन्यात जर पाहिलं तर 85 धावांचा पाठलाग अगदी चुरशीच्या सामन्यामध्ये मात्र त्या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळाला इराकी सिल्वर स्टार टीमचा. योगेश पवार यांना आपण आता पाहतोय. समोर जर पाहिलं तर 2 योगेश एकमेकांच्या विरुद्ध. वेग आहे. यावेळेला फटका फाईन लेगच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळत आहेत. दिशा फाईन लेगची, परंतु रिझल्ट तोच 6 वाला षटकार. लॉंग ऑफच्या चौकाराने सुरुवात केली, त्यानंतर लॉंग ऑनला षटकार खेळला. आता फाईन लेगच्या दिशेने जर पाहिलं तर पुन्हा षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी आतापर्यंत चेंडू खेळले 3, तिन्ही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत आणि ते ज्या वेळेला बॅटिंग करायला येतात माझ्या मते युट्यूबचे व्ह्यूअर्स देखील वाढतील. आणखीन एक चांगला फटका कव्हर्सच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे गवतामध्ये पाण्यामध्ये चेंडूचा वेग मंदावला. सर्कल तर नक्कीच भेदलं होतं, परंतु तिकडे पाणी असल्या कारणाने वेग मंदावला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर फलंदाजी. 34 धावा धावफलकावर.
याही वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल मागे जातोय, पाण्यामध्ये थबकलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय का? यस, दुसरीचाही कॉल दिलाय. थांबायचं नाही, आज धावायचंय. आणि धावा जर पाहिलं तर या ठिकाणी 2 मिळतील पुन्हा एकदा. दुसरं षटक सुरू आहे. एक मोठा पल्ला गाठलाय आतापर्यंत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल होते FM कांधारी किंग्स या टीमची. आणि धावसंख्या 36 2. हा, चौकार आहे की नाही तिसरे पंच या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे त्याकरता. 36 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तर 2च धावा आहेत, चौकार नाहीये. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी येत आहेत कमलेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवले, ज्या ठिकाणी षटकार येईल. सचिन काटकर आणि योगेश पवार की जोडी मात्र आता चांगलीच जमली आहे. दोघांकडून देखील मोठ्या प्रमाणावर धावा येत आहेत. टायमिंग मात्र दोघेही करताना पाहायला मिळत आहेत. कमलेश आपल्या गावासाठी खूप चांगले क्रिकेट इकडे खेळले. त्यांची टीम क्वालिफाय झाली आहे सेमीसाठी, परंतु आज मात्र व्यावसायिक गटामधील क्रिकेट खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विविध गटातील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या पुढे गेली आहे 42. सचिन काटकर आणि योगेश पवार FM कांधारी किंग्स या टीमसाठी. आणखीन एक फटका जो मात्र खेळला समोर फसलाही होता, परंतु क्षेत्ररक्षक सुहास पवार थोडेसे दूर होते, आले चेंडूवर, परंतु तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग मात्र आतापर्यंत या जोडीकडून होते. 44 धावा आतापर्यंत मात्र झालेल्या धावफलकावर. तिसऱ्या षटकाला नुकतीच पुढे सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या 44 वर पोहोचली सुद्धा. परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, खेळपट्टी पाहता, रबरचा बॉल पाहता 100 धावांचाही पाठलाग इकडे होऊ शकतो. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला बॉल योगेश पवार यांनी कॉल दिला. यस, धाव निघू शकते आणि लगेच सकारात्मक प्रतिसाद देत असताना एक धाव लेगबाईच्या स्वरूपातील या ठिकाणी येते. धावसंख्या 45 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा धावफलकावर आहेत. B1T चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. जितू रिची निलेश त्विशा 11 टायगर डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर FM कांधारी किंग्स कर्नाटक बांद्रा असं, कारण FM हॉस्पेट यासिनबाई यांची कर्नाटकची टीम आहे आणि कांधारी किंग्स बांद्र्याचे अर्जुन कांधारी यांची टीम आहे. हे एकत्रित पाहायला मिळतात. या वेळेला लोअर फुलटा चांगला बॉल होता, परंतु हळुवार पद्धतीने मिड ऑनला ढकललं केवळ या बॉलला आणि एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अशा प्रकारचे काही चेंडूंची जरूर गरज आहे, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीपासून आक्रमणाला सुरुवात झाली आहे, चौकार आलाय. त्याचबरोबर जर पाहिलं तर आतापर्यंत या डावामध्ये 5 षटकारही आलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 46 वर पोहोचलेली आहे. कमलेश, जबाबदारी आहे. धावसंख्येचा ग्राफ जो वर गेलाय, त्याचबरोबर ही जोडी आता जमली आहे. या जोडीला कुठेतरी थांबवायचं, धावसंख्येचा जो ग्राफ वर गेला त्याला कुठेतरी खाली आणायचं, ही जबाबदारी कमलेशकडे आहे आणि त्याचा विकेट घेण्याचा गनिमी कावा मात्र या कावाला करावा लागणार आहे. या वेळेला खोलवर केला बॉल, त्याला समोर पाठवलंय आणि कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणी हातातून बॉल निसटला आणि एक रणनीती बनवली होती, कारण बॉल पुढे केला होता आणि मारलाही जबरदस्त, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालं आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न सुहास होते सीमारेषेवर आणि कॅच जरी नसेल झाली, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. 47 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर सुरू असताना
काही बॉल खूप चांगले टाकलेत या ठिकाणी कमलेशने. कमलेश पाटील यावेळेला पुन्हा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, समोरच्या दिशेने ढकलला जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी, परंतु बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. पाहू शकता समोरच्या दिशेने बॉल टाकला, ओव्हर पिच बॉल होता आणि या यॉर्कर लेनच्या बॉलला समोरच्या दिशेने खेळले अगदी सरळ गवतामधून पाण्यामधून मार्ग काढत बॉल सीमारेषच्या पलीकडे पोहोचला. 50 ओलांडली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 51 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत FM गांधारी किंग्स टीमच्या. तर येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहेत. बिग बॅश धमाका सिरीजची 13वी स्पर्धा आणि दिल्लीला दुसऱ्यांदा स्पर्धा दिल्ली धमाका बिग बॅश दिनांक 20, 21 आणि 22 सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया स्टेडियम मध्ये, ज्या स्टेडियम मध्येच गेल्या वेळेला स्पर्धा झाली होती त्या जामिया मिलिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये पुन्हा एकदा दिल्ली धमाका बिग बॅश ही स्पर्धा राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे, ज्यामध्ये केवळ 8 संघांचा समावेश असणार आहे. 8-8 षटकांच्या मॅचेसही असतील आणि 10 लाख आणि 5 लाखाचा पुरस्कार देखील असणार आहे. प्रदीप पंडित यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेला आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. अपेक्षित उंची नव्हती त्यामुळे तेवढं लांबवर बॉल नाही जाऊ शकला, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 52 धावा पाहायला मिळत आहेत. 70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि बिग बॅश धमाका सिरीजची 13वी स्पर्धा त्याची अनाउन्समेंट देखील आता होताना पाहायला मिळाली. आणि या 2 खेळाडूंची जर पाहिलं तर आतापर्यंत 52 धावांची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते या 2 खेळाडूंमध्ये. ही पार्टनरशिप पाहता संतोष बंड मात्र थोडेसे खुश असतील. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव तिकडे घेतली जाईल. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतंय. पावसाळी क्रिकेट, हे क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. पावसाळ्यामध्ये पावसामध्ये मैदानात जायचं, क्रिकेट खेळायचं, ओल्या बॉलने, ओल्या बॅटने, ओल्या कपड्याने, ओल्या अंगाने हे क्रिकेट खेळायचं. चारी बाजूला सभोवताली जर पाहिलं तर पाणीच पाणी असतं, त्याच्यामध्ये आपल्याला क्रिकेट खेळायचं. आणि हे क्रिकेट मात्र या ठिकाणी आपण आज पाहतोय. याही क्रिकेटला एक वेगळी मजा आहे. सर्वात टफ क्रिकेट पैकी एक आहे. 53 धावा धाव फलकावर सचिन काटकर. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला उसळी दिली आहे शरीरापासून दूर. अशाच प्रकारचे 4 लगातारचे चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये सचिन काटकर यांच्या विरुद्ध टाकले होते. याच प्रदीप पंडितने आणखीन एक टाकलाय तसाच. आणि निर्धाव चेंडूची सांगता. प्रदीप पंडित या षटकात जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. हे कमबॅक वाला षटक आतापर्यंत तरी राहिलेलं आहे. इकडे जर पाहिलं तर स्टान्सच बदलला आता. आणि यस, स्टान्स बदलला आणि रिझल्ट सुद्धा बदललाय. आतापर्यंत प्रदीप पंडितने थांबवलं होतं सचिन काटकरला, परंतु म्हणतात ना की काहीतरी वेगळं करावं लागतं आणि इकडे आता काहीतरी वेगळं केलंय आणि रिझल्ट देखील जर पाहिलं तर वेगळाच येताना पाहिला मिळाला. 6 वाला षटकार. धावफलक जर पाहिला तर आता 59 धावांवर यानंतर होणारा सामना असेल. यावेळेला फटका कवेत आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर योगेश अतिशय वेगात आले तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावा धाव फलकावर सलामीची जोडी 60 धावांची सलामी देताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा गोलंदाजांनी कमबॅक केलंय. 9 धावा खर्च केल्या त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा प्रदीप पंडित समोर योगेश पवार यांना आपण पाहतोय. दर्जेदार खेळी आतापर्यंत त्यांनी केली आहे. योगेश पवार पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजामध्ये टायमिंगचा बादशहा खेळतोय षटकार.
खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहावं आणि पाहतच राहावं अशा प्रकारची ही फलंदाजी पाहायला मिळाली. जी आय साईड पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज पाहिजे आणि अगदी स्थिर स्थावर तुमचे नेत्र, डोकं, या सगळ्या प्रॉपर पोझिशन. म्हणजे यंगस्टरला खूप काही शिकण्यासारखं आहे ज्यावेळेला ते बॅटिंग करतात त्यावेळेला. पहा, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकता. प्रॉपर बॅटचा फ्लो असेल, त्यांचं टायमिंग, बॉलवरची नजर, या सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या आणि त्यामुळेच हा षटकार आलाय. दैदिप्यमान फटका खेळला गेला. योगेश पवार खेळतायत 24 धावांवर. 32 धावांवर खेळतात. थोडीशी दुरुस्ती. एकंदरीत 66 धावा झाल्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. बरोबर ना? 4 ओव्हर नंतर 66 बिनबाद 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. योगेश पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अर्षद पेंडारे आम्ही विक्रोडीला 96 धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप देखील पाहिली आहे. यावेळेला वेगात बॉल, थोडासा वळणारा बॉल. कमलेशला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय कारण या डावातील आणखीन एक यावेळेला खेळ केला जातोय. पुल सक्सेसफुल, लाजबाब. सचिन काटकर, योगेश पवार तुटून पडलेत. काय बॅटिंग करतायत आणि रबर बॉल आणि पावसामधील क्रिकेटचं प्रात्यक्षिक काय असतं ना, या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत दिलेलं आहे. 72 धावा धावफलकावर, बिनबाद 72 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 5वं षटक मार्गस्थ असताना. वैयक्तिक 36 धावांवर सचिन काटकर खेळतात. आणखीन एक बिग हिट. यावेळेला मात्र खूप दूर 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 खूप दूर. धावसंख्या जर पाहिली तर आता 78 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वैयक्तिक 42 धावांवर सचिन काटकर, योगेश पवार त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत. 78 धावांची पार्टनरशिप. लगातारचे 2 षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमलेशवर देखील हल्ला चढवला गेलाय. डोंबिवलीमध्ये देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं, स्पर्धा पाहायला मिळतात आपल्याला आणि हे खेळाडू देखील आपल्या गावाप्रमाणे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहेत. प्रयत्न मात्र त्यांचाही या ठिकाणी कमबॅक करण्याचा असणार आहे. मोठं आव्हान देखील पाठलाग करण्याची क्षमता आहे कारण ती बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु FM कांधारी संघ एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या पवित्र्यात आहेत. मुंबईच्या माहुलच्या बाजूलाच असणारा अंबापाडा आणि तिकडे बिलॉंग करणारा सचिन काटकर. आणखीन एक यावेळेला देखील दूर 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 भुर्र सिक्सर. काय बॅटिंग या ठिकाणी केली जाते. 3 चेंडू लगातारचे, 3ही सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली 84 एकंदरीत 84 झालेले आहेत आणि सचिन काटकर 48. यस, 48 वर खेळतायत. पहा, ही जी बॅटिंग आहे आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी केलेली बॅटिंग, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलेले आहेत. परंतु ज्यावेळेला ते स्ट्रगल करत होते सचिन, त्यावेळेला त्यांनी स्टान्स बदलला होता. त्यावेळेला पुन्हा षटकार खेळला आणि आता जर पाहिलं तर कमलेश विचारात आहेत कुठे बॉलिंग करायची या बॅटरला. 48 धावा, काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळालेत. आणखीन एक टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत सचिन काटकर. माहुल अंबापाडा जबरदस्त बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये क्लास दाखवलाय आणि जबरदस्त पावसातील ही खेळी त्यांची पाहायला मिळते. अर्धशतकी, सगळ्यांना प्रभावित करणारी या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक मात्र या ठिकाणी अंबापाड्याच्या सचिन काटकर यांच्या नावावर लगावलं जात आहे. इंडियन नेव्हीसाठी देखील क्रिकेट खेळतात. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी होतोय. आता मात्र प्रेक्षकांच्या माना या मात्र सातत्याने बॅटरकडून सीमारेषेकडे वळताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 96 धावांची पार्टनरशिप देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. लगातारचे 5 षटकार, लगातारचे 5 षटकार खेळले गेलेले आहेत.
याच हंगामात दिनू कांबळेने कारनामा केला, लगातारचे 8 षटकार खेळण्याचा विक्रोळी सर्कल मैदानामध्ये. आणि आता जर पाहिलं तर लगातारचे 5 तर खेळले सचिन काटकरने. आणि धावफलक जर पाहिलं तर 96, 1 ओव्हर बाकी आहे. सचिन काटकर 60 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. यास योगेश पवार एका बाजूला पाहायला मिळत आहेत. सचिन काटकर FM कांदारी किंग्स साठी जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आज प्रेक्षक देखील जर पाहिलं तर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. 60 धावांवर खेळतात सचिन काटकर. आदर्श शेट्टी यांना आपण पाहतोय. माजीवाडा ठाणेचा असणारा हा गोलंदाज. पहिला बॉल जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. हा तोच गोलंदाज आहे ज्यांनी विक्रोळीच्या साहेब चषकात बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला होता. माजीवाड्याला बिलॉंग करतो आणि बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. योगेश पवार, आदर्श. आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. हाही बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या झाली ती आता 98 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी 98 धावांची सलामी दिलेली आहे. पावसाळी क्रिकेट्समधील मात्र एक मोठी सलामी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये अशा प्रकारचं चित्र खूप कमी वेळेला पाहायला मिळतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, उसळी होती, अप्पर कट आणि वा, पॉइंटच्या दिशेने सिक्सर खेळलाय. आणि 2 खेळाडूंमध्ये जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 104 धावांची पार्टनरशिप, सलामीची ओपनिंग पार्टनरशिप. टाळ्या टाळ्या आणि टाळ्यांचा गजर देखील होईल. 117 धावांचा हायेस्ट आहे पार्टनरशिप. हा, ग्रामीण गटात जर पाहिलं तर 117चा हायेस्ट आहे. ऋतिक पाटील आणि ओमी केनी आणि ऋतिक पाटील यांच्या नावावर या स्पर्धेचा कीर्तिमान आहे. परंतु पाहायचंय योगेश पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन काटकर आहेत. यावेळेला मात्र थोडीशी जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे हाईटसाठी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात धाव पुन्हा येताना पाहायला मिळेल. शेवटचा षटक आहे. त्विषा 11, रिची जितू, निलेश डोंबिवली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पवार आणि सचिन काटकर ही जोडी. आणखीन एक बॉल जो ऑप्शनच्या बाहेरच होता त्याला थडम्याच्या दिशेने खेळलाय. तिकडे पाण्यामध्ये बॉल थांबलाय. आणि या पार्टनरशिपची चर्चा आपण करत होतो परंतु ती आता ब्रेक झाली आहे. 60 धावांची खेळी सचिन काटकर यांनी केली परंतु त्यानंतर 106 धावा एकंदरीत धावसंख्या असताना मात्र सचिन काटकर धावबादच्या स्वरूपात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि परंतु त्या अगोदर या वर्षीच्या पावसाळ्यातील आठवणीच्या खेळींपैकी एक म्हणावी लागेल कारण याच मैदानात नागेश वाडेकरने शतक मारण्याचा कारनामा केला. आणि आता जर पाहिलं तर 60 धावांची खेळी. माझ्या मते यावर्षी पावसाळी क्रिकेटमधील सर्वाधिक अर्धशतके याच मैदानात झालेली आहेत. सचिन काटकर, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होताना पाहायला मिळतोय. FM कांधारी किंगचे सर्व सदस्य तो गजर करतायत. प्रथमेश येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश मात्रे, फुंडे उरणचे खेळाडू. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आदर्श शेट्टी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, तेवढा मोठा फटका जरूर नाही आलाय परंतु एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. एक 100च्या पुढे गेलेली धावसंख्या आहे परंतु केतन मात्रे सारखा एक जबरदस्त खेळाडू किंवा याच टीममध्ये जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू सुहास पवार सारखा खेळाडू पाहायला मिळेल. योगेश पाहायला मिळतील, ऋतिक पाहायला मिळत आहेत. म्हणजे बरीचशी नावं आहेत जी मात्र दुसऱ्या डावात देखील बरसतील. यस, 3 चेंडू बाकी आहेत. यस, अवंतरच्या धावा या षटकात मोठ्या प्रमाणावर जरूर आल्यात. प्रथमेश
ऑप्शनच्या बराचसा बाहेरचा बॉल होता, परंतु त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव घेतली गेली, धावसंख्या 1 ने पुढे जाते. 108. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये मोठी मोठी धावसंख्या उभारली जाते. त्याचं कारण आहे पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत, सिमेंटची अख्खी खेळपट्टी आहे, त्याचबरोबर चारी बाजूला सीमारेषा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धावा सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत आणि एका डावात नाही दोन्ही डावात त्या होऊ शकतील. पुन्हा एकदा आदर्श, आणखीन एक बिग हिट, यावेळेला पुन्हा सुपर डुपर टायमिंग आणि हाही बॉल सीमा रेषा पार. योगेश पवार यांच्या बॅटमधून षटकार. वैयक्तिक 46 योगेश पवार वैयक्तिक 46 धावांवर बॅटिंग करतायत. त्यांनी परवा अर्धशतक केलंय, त्यांनी काल अर्धशतक केलंय, ते आजही अर्धशतक करणार का हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काल मोटरसायकल बाईक मात्र धर्मवीर चषक बांद्रे या स्पर्धेमध्ये मिळवत 4 मॅचमध्ये 4ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि 154 धावा. काल एक वेगळा कीर्तिमान त्यांनी त्या ठिकाणी केला. एक चेंडू बाकी आहे आणि पाहूयात त्यावर एका मोठ्या फटक्याची देखील अपेक्षा आहे, परंतु आदर्श एक गुणवान गोलंदाज आहेत. पाहूया काय होईल या बॉलवर. मोठा स्ट्रोक तर नाही आला आहे आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय, परंतु हेही काही कमी नाही आहे. 47 धावांची एक मोठी खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. नाबाद 47 धावा, सचिन काटकर यांच्या 60 धावा पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 115. 116 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला त्विषा 11, रिची, जीतू, निलेश, डोंबिवली टीम ज्या वेळेला बॅटिंगला उतरेल, कारण याही टीममध्ये चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे. प्रयत्न तर त्यांच्याकडून देखील होणार आहे, परंतु तो दुसऱ्या डावामध्ये. पहिला डाव संपलाय, आपण आनंद घेतोय क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. चला टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. टीम ओमसाई बांद्रा आणि धनेश 11 रायगड. ओमसाई बांद्रा आणि धनेश 11 रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती, आपण टॉससाठी यायचंय. पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या डावात ज्यावेळेला या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, कारण केतनला अशा प्रकारच्या मोठमोठ्या, कारण याच मैदानात 2 मोटरसायकल बाईक ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये केतन म्हात्रेला घेताना आम्ही पाहिलं आहे, त्यामुळे आवडतं मैदान आहे त्यांनाही या ठिकाणी पाहायला, किंवा त्यांची बाकीची फलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे, त्यामुळे प्रयत्न ते सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला जाऊया दुसऱ्या डावाकडे. त्या अगोदर विनंती असेल, ओमसाई बांद्रा टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, परंतु विनंती असेल धनेश 11 रायगड आपले कॅप्टन देखील टॉससाठी या. आणि दुसऱ्या डावात ज्यावेळेला मॅच जाईल, विशाल पाटील सरवलीचा एक गोड आवाज, विशाल पाटील यांना आमंत्रित करूयात. धनेश 11 रायगड, चला टॉससाठी त्वरित यायचं. धनेश 11 रायगड, ओमसाई बांद्रा या ठिकाणी उपस्थित आहेत. धनेश 11 रायगड कॅप्टन टॉससाठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. धनेश 11 रायगड कॅप्टन, विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी तर दाखल व्हायचं आहे. टॉस केला जातोय. सामना निरीक्षक सचिन कदम या ठिकाणी, करण धुळे ओमसाई बांद्रा टीमचे. तर आपल्या बरोबर करण धुळे जे ओमसाई बांद्रा टीमचे कॅप्टन आहेत, कालच एक विजेतेपद पटकावलंय.
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्यांनी मुंबईच्या अंडर-22 टीमचे कॅप्टनशिप केलेली आहे, मुंबई रणजीपट्टू स्वप्नील साळवी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मुंबई संघाचे संघनायक देखील राहिलेले आहेत आणि मुंबई रणजी ट्रॉफी देखील खेळाडू आहेत आणि टेनिस बॉलच्या देखील किंवा रबर बॉलच्या या हंगामात जर पाहिलं तर सगळ्या स्पर्धा देखील खेळताना आपण त्यांना पाहतोय आणि सामना निरीक्षक सचिन कदम करतील या मॅचचा टॉस. छापा कॉल केलाय आणि छापा झालाय. तर करण, टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आणि आतापर्यंत रबर बॉलच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट आहे, 3.5 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. किती उत्कंठ आहे? खूप जास्त उत्कंठ आहे खेळण्याची आणि आम्ही प्रथम तर क्षेत्ररक्षण करू. प्रथम तर क्षेत्ररक्षण करणार आहेत. कशा प्रकारे ओमसाई बांद्रा टीम कालच विजेतेपद मिळवलंय, कशा प्रकारे बॉन्डिंग झाली तुमची सगळ्यांची? नवीन टीम आहे पण खूप चांगली बॉन्डिंग झाली. रविदा, किशन वगैरे मोठे प्लेयर आहेत, त्याच्यामुळे समजून घेतात सर्व प्लेयरांना. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला असतील. तर बॅटिंग करायची आहे स्वप्नीलजी. रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, लेदर बॉल क्रिकेट तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर खेळले, परंतु हे सुद्धा म्हणजे क्रिकेट अगदी लोकप्रिय झालं, ज्याला पूर्वी गल्ली क्रिकेट म्हटलं जायचं. परंतु कशा प्रकारे या रबर बॉल क्रिकेटकडे देखील पाहता किंवा या रबर बॉल क्रिकेट खेळण्याचा फायदा लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील होतो का? कुठलंही क्रिकेट माझ्या हिशोबाने खेळलेलं काही वाया जात नाही. टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो, तर तुम्ही कुठलंही क्रिकेट खेळता तर मला वाटतं ते तुम्हाला काय ना काय शिकवूनच जातं. तर माझ्या हिशोबाने कुठलंही क्रिकेट खेळणं हे तुमच्या आयुष्यातलं तुम्हाला एक शिकवणच देणार आहे. तर रबर बॉल क्रिकेट पण जसं तुम्ही बोललात एकदम बरोबर की आता ते गल्ली क्रिकेट राहिलेलं नाही, आता एकदम प्रोफेशनल क्रिकेट झालेलं आहे आणि सगळे लोक एकदम सिरियसली कुठलेही टुर्नामेंट्स असतात ते खेळायला बघतात. आणि आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक 3.5 लाखाचा पुरस्कार आहे. आज कशा प्रकारे टीम आपली या ठिकाणी आली आहे? टीम तर पूर्ण प्रिपेअर्ड आहे. आता बघू, फक्त आम्हाला 100% द्यायचं आहे ग्राउंडवरती, बाकी रिझल्ट बघू. तर धनेश 11 रायगड टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले, स्वप्नील साळवी यांना आपण या ठिकाणी पाहिलं. तर क्रिकेट रसिक हो, जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. आरके फ्री हिटची ही मोठी स्पर्धा आपल्याला भेटीला आलेली आहे, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. धन्यवाद. थँक्यू सो मच चंदू सर. चला फोल्डिंग लावून घ्यायची. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमधले रेकॉर्ड ब्रेकिंग पारितोषिक देणारी ही स्पर्धा आपण पाहतात. आरके फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पहिलं सत्र काय बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं, स्पेशली बॅटर योगेश पवार आणि त्यांचा संवेद जर आपण पाहिलं तर सचिन काटकर, दोन्ही फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. कारण अगदी सचिनने 60 बनवला, योगेशने 47 बनवला आणि त्यांच्याच बॅटिंगच्या जोरावरती फर्स्ट इनिंगमध्ये 115 बनवलं गेलं. आता 116चं टार्गेट आहे. बघा तितकाच दमखम जर आपण विचार केला तर जितुरीचे निळेश विशा 11 डायगरकडे देखील आहे, कारण बॅटिंग क्रम या टीमचा देखील फार मजबूत. सुहास पवार आणि त्याचा संवेद सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज ऋतिक पाटील. ऋतिक या अगोदर देखील ही स्पर्धा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळलेला आहे आणि तिथे भरपूर चांगला परफॉर्मन्स त्याचा होता. चला आता सामन्याला सुरुवात करायची आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मयूर वाघमारे तयार होतो. आणखीन एक चांगली बॅटल आता याच मॅचमध्ये पाहायला मिळेल, कारण समोर ऋतिक पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती मयूर वाघमारे सारखा एक वेगवान गोलंदाज. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आतली कडा लागली. विकेट किपर पूर्णपणे रेडी होते. डॉट बॉलने सुरुवात केली जाते या सेकंड इनिंगचे. बघा 116 चेस करायचं आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला प्रत्येकी ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके आलेच पाहिजेत, तेव्हा जाऊन टोटल चेस होऊ शकतं. स्टार्ट मयूर वाघमारेचा चांगला आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच टाकला, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट झाले, त्यानंतर विकेट किपर देखील बीट झाले. अतिरिक्त बाउन्सच्या अनुषंगाने व्हाईट बॉल आणि प्लस 22चे एक सिंगल देखील मिळणार, म्हणजे या 2 धावा असतील. या सेकंड इनिंगमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर जितुरीचे निलेश विशा 11ला लक फॅक्टरची देखील थोडी आवश्यकता आहे, एक्स्ट्राची देखील आवश्यकता आहे, कारण टार्गेट जिथे चेस करताय ते फार मोठे आहे. आता फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस केले जातात, कारण स्ट्रायकिंग एंडवरती सुहास पवार, या अगोदर देखील सुहास देखील ही स्पर्धा खेळला आणि विथ बॅट विथ बॉल इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राखली आहे.
बट या निर्णायक मॅच मध्ये आता कशा प्रकारे बॅटिंग करेल. राऊंड द विकेट मयूर, राऊंड द विकेट. हुक करायचा होता सुहासला, बॉल मागे चालला. फायनली एक फिल्डर बॉल फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल तर दरम्यान इथनं पूर्ण झालेली आहे. 22ची एक सिंगल मिळेल. आणि ऋतिक पाटीलने रिव्ह्यूची मागणी केली आहे, कारण शॉर्ट पिच बॉल होता. एक्झॅक्टली बाउन्स किती होता ते पाहायचं. बघा एक्झॅक्टली पाहिलं गेलं तर 2 फॅक्टर होतं. एक हाईटचा फॅक्टर तर होताच, बट बॉल अगदी पायाच्या दिशेने देखील चालला होता. ते देखील या 2 गोष्टी चेक केल्या जातील. पण सुरुवात तर मयूर वाघमारेची आतापर्यंत चांगली राहिली आहे, कारण जे त्याने बॉल आतापर्यंत टाकलेत योग्य लाईन आणि लेंथवरती टाकलेत. पहिलं सत्र एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आपण पाहिली आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ऋतिक पाटीलसाठी. पण यावेळेस देखील शॉर्ट पिच डिलिव्हरीज आहे आणि रिव्ह्यूची मागणी. अंपायर रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. बघा या स्पर्धेमध्ये प्रत्येकी टीमला 2 रिव्ह्यू आहेत, प्लस अंपायर्सला जर काही डाऊटफुल वाटलं तर अंपायर रिव्ह्यू देखील आहे, चेक केलं जाईल. पहिलं षटक सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर शॉर्ट पिच गोलंदाजी करण्याचं मानस मयूर वाघमारेचं पाहायला मिळत आहे. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य लाईनवरती आणि योग्य हाईट वरती हा बॉल होता. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल मयूरचा. खेचून मारायचं होतं, धीमा गतीने टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. मयूरचं हे षटक सध्याच्या घडीला बघा एक्स्ट्राज आलेले आहेत या षटकामध्ये भरपूर सारा, बट तरी सुद्धा जास्त धावा आतापर्यंत खर्च केलेला नाही आहेत मयूर वाघमारेने. धाव फलक 4 वरती आहे. 116 चेस करायचे आहेत. पुढचा बॉल बाउंड्रीज हवे आहेत. फुलर लेन टाकला, मोठा फटका खेळायचा होता, बट बॅटच्या अगदी खालच्या भागाला बॉल लागला होता. इनफिल्ड मध्ये आहे, फक्त मिळेल एक सिंगल. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर फलंदाजांवरती येतोय, कारण बाउंड्री आतापर्यंत एकही आलेली नाहीये. आणि या मॅच मध्ये बघा जर जिंकायचं आहे जितुरीची निलेश विशा 11ला, तर तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येकी ओव्हरमध्ये रिक्वायर रेट जो आहे त्याला मेंटेन करावंच लागेल. एखादं षटक जरी शांत गेलं तरी सुद्धा ते महागात ठरू शकतं. राऊंड द विकेट आता मयूर तयार होतोय. समोर सुहास पवार. सुहाससाठी हा बॉल हुक केलाय. ताकद किती या फटक्यामध्ये, यस इतकी ताकद की क्लिअर केलंय लॉंग लेगला. षटकार पहिला मोठा फटका या डावामधला. असे भरपूर सारे मोठे फटके हवे आहेत. ही देखील बेस्ट वर्सेस बेस्टचीच बॅटल होती. समोर सुहास पवार आणि तसा विपक्षामध्ये मयूर. आणि शॉर्ट पिच टाकला, हुकचा फटका परफेक्टली अगदी पोझिशन मध्ये आला, रेडीच होता या बॉलसाठी. सिक्सर येतोय. धावफलक पुढे जातो 6 धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 11. पुन्हा एकदा हुक करायचा होता. या षटकामध्ये शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी भरपूर पाहायला मिळाली मयूर वाघमारेची. आणखीन एक चांगली डिलिव्हरी आणि या चेंडू सोबत षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये डबल रन्स बनवले गेले. 11 म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथं बनवाव्या लागतील 105. 105 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. आणि बघा मधली सुट्टी आय थिंक झाली असावी. शाळेतील मुले देखील आता स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. 105 धावेंची आवश्यकता. 5 षटकांचा खेळ येणं बाकी असेल. पहिलं सत्र पूर्णपणे डॉमिनेट केलं योगेश पवार आणि सचिन काटकरने. दोन्ही एंडने भरपूर चांगली बॅटिंग झाली पहिल्या सत्रामध्ये. त्याच अनुषंगाने 115 बनवण्यामध्ये यश आलं. आता तासा प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 11 आलेले आहेत. फैजल तयार होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक जर आपण पाहिलं मयूर वाघमारेचं, ते तर मी म्हणेन चांगलेच राहिलं, कारण 11 धावा त्याने खर्च केला. 30 चेंडू चेस करायचे आहेत. कार्य उघड आहे. बघा अवघड
कार्य देखील साध्य केलं जाऊ शकतं, बट त्याच्यासाठी तुम्हाला तितके प्रयत्न तितकी मेहनत करणं आवश्यक असेल. फैजल सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलर लेन टाकला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिड ऑफला योगेश पवार. फिल्डिंग चांगली आहे, मिळेल फक्त एक सिंगल. ऋतिक पाटील स्ट्रगल करतो. या अगोदर जर पाहिलं गेलं तर ग्रामीण फॉर्मॅटमधनं जेव्हा ऋतिक पाटील खेळला तेव्हा चांगली बॅटिंग राहिली ऋतिकची प्रत्येकी मॅचमध्ये. पण सध्याच्या घडीला या मॅचमध्ये जेव्हा संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तेव्हा ऋतिक पाटील स्ट्रगल करतो. गिअर शिफ्ट करावे लागतील येतनं. लास्ट ओव्हरमध्ये एकच मोठा फटका होता. या ओव्हरची सुरुवात देखील फक्त एक सिंगलने झाली आहे. टीम FM कांधारी किंग्स वेळ देखील जास्त खर्च होतो. थोडं फास्ट खेळला. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले जातात भरपूर सारे. आफ्टरनून सेशनमध्ये हा सामना सध्याच्या घडीला रंगला. एक मोठी बॅटल आपण पाहतात मित्रांनो. शॉर्ट पिच टाकलाय, पुल केलाय आडव्या बॅटने ऑन साईडला. येस, फटक्यामध्ये इतकी ताकद आहे की क्लिअर केलंय. बॉल आय थिंक ग्रासवरती थांबला की काय असं एका क्षणाला वाटलं की बाउंड्री लाईनला क्लिअर केलं की काय. एक्झॅक्टली घडलं काय, अगदी बॉल ग्रासवरती थांबला होता. भरपूर साऱ्या गोष्टी आता चेक कराव्या लागतील. बाउंड्री तर चेक होईलच. येस, बॉल अगदी जर आपण रिप्ले मध्ये पाहिला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार आहे. आणि हे देखील चेक करायचं की बॉल रिलीज करत असताना येस फील्ड प्लेस पोझिशन चेक करायच्यात, ते देखील केलं जाईल. षटकार तर आहे. बघा अंपायर्स ऑनफिल्ड डिसिजन द्या. षटकार आहे आणि 6 धावाच असतील. मोठा फटका येतो बॅटर सुहास पवारच्या बॅटमधनं. सुहास चांगली बॅटिंग करतो कारण या अगोदर देखील मागील षटकामध्ये त्याचा बॅटमधनं एक षटकार आला होता. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे आणि 38 सर्कल विषयी सांगायचं झालं तर एवढंच सांगेल की इमॅजिनरी लाईन आहे. थोडं मागे पुढे झालं तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ऑन द विकेट नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका आणि हा बॉल हे संपार सिग्नलसाठी वेट करूया की एक्झॅक्टली बाउंड्री लाईनपर्यंत फिल्डर आता बॉल तर शोधतायत. आणि बघा जर बॉल गवतामध्ये हरवला तर अगोदरच नियम सांगितलेला जास्तीत जास्त 4 तुम्ही घेऊ शकता.
बट इन बिटवीन इथनं पळून काढलेल्या आहेत या रन्स 3 मिळतील. बघा अक्षरशः चेंडू शोधत होते आणि पावसाळ्यामध्ये या गोष्टी घडतात, कारण ग्रास देखील वाढतो, गवत वाढतो, त्यामध्ये कधी कधी चेंडू गायब देखील होतो. अशा परिस्थितीमध्ये आता काही शाळेतली मुले देखील आली होती मदत करायला. 3 धावा लास्ट बॉलवरती. स्कोर कार्ड फिलहाल पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 धावा. फुल लेन टाकला, बट ऋतिक पाटील स्ट्रगल करतोय. या बॉलवरती देखील हेलिकॉप्टर उडवायचा होता, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता, मिळेल फक्त एक सिंगल. प्रेशर आता वाढत चाललाय, कारण स्कोर कार्डचा प्रेशर अगोदरच होता, पण आतापर्यंत या इनिंग मध्ये बघा पूर्णपणे ऋतिक शांत दिसला. दुसऱ्या एंडने सुहास चांगली बॅटिंग करतोय, पण 116 चेंज करण्यासाठी तुम्हाला दोन्ही एंडने चांगली बॅटिंग करावी लागेल, तेव्हा जाऊन या रन चेंज होऊ शकतात. सुहाससाठी हा बॉल शफल होऊन खेळायचं होतं, अगदी पायांवरती हा बॉल आला होता. लाईन देखील करावे, डाऊन द लेग साईड, मिळेल एक्स्ट्रा रन. या गोष्टीचा जस्ट मी उल्लेख केला की दोन्ही एंडने चांगली बॅटिंग करावी लागेल. बघा एखादा फलंदाज एका षटकामध्ये 18 ते 20 बनवू शकतो, दुसऱ्याही षटकामध्ये कदाचित बनवेल, बट सातत्याने तेच होईल असं आपण सांगू शकत नाहीये. दोन्ही एंडने चांगली बॅटिंग होणं आवश्यक. नेक्स्ट बॉल. सुहासाठी हा बॉल ड्राईव्ह करतात. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला, मिळेल फक्त एक सिंगल. हे षटक देखील फैजलचं जर आपण आतापर्यंत पाकलं तर इथनं एक षटकार या ओव्हरमध्ये आलेला आहे, बट मी उल्लेख केला होता स्टार्टमध्ये की कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आलेच पाहिजेत, बट इथनं आतापर्यंत तसं पाहायला मिळालं नाही या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. पॉवर प्लेची षटकं डॉमिनेट करतात FM कांधारे किंग्स. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकला, पुल करायचं होतं, आणखी एक चांगली डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, येतोय डॉट, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त इथनं होतोय. 2 षटकांमध्ये टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 24 वरती. बघा विकेट कोणत्याही प्रकारे गमावला नाहीये, पण या चेजमध्ये विकेटपेक्षा जास्त महत्त्व मी म्हणेन रन्सचं आहे. रन्स येणं आवश्यक आहे, पण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आलेले आहेत 24, म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यक असतील रन्स. 92. दोन षटकांमध्ये तब्बल 24 धावा स्कोर कार्ड वरती. बघा टीम FM कांधारे किंग्स टायमर देखील सुरू आहे, त्याच्याकडे देखील लक्ष असू दे. अजून देखील बघा 4 ओव्हर्स बाकी आहेत. 4 ओव्हरमध्ये 92 अजून देखील हवे आहेत. 92 धावा 4 ओव्हरमध्ये बनवणं, आणि समोर गोलंदाजी क्रम देखील तितकाच मजबूत. बघा सुहास चांगली बॅटिंग करतोय, पण त्याला साथ मिळणं आवश्यक आहे. येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे त्याचं देखील येणं बाकी. 4 ओव्हर 92, काय घडेल. मयूर वाघमारे पुन्हा एकदा येतो राऊंड द विकेट. मयूरचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑनला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. जिशान होता, पकडली गेली एक अप्रतिम कॅच, आणि हा पहिला धक्का लागला. सुहास पवार जो चांगली बॅटिंग करत होता, बट आता त्याला इथनं थांबवलं मयूर वाघमारेने. पकली सफलता मिळत असताना टीम FM कांधारे किंग्सला. बघा हे घडणारच होतं, कारण चेजिंग फार मोठी आहे. प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल, आणि त्या प्रयत्नामध्ये विकेट जाण्याची शक्यता देखील तितकीच आहे. प्रयत्न केला मोठ्या फटक्यासाठी, आणि तासामध्ये सुहास फसला. पहिला झटका क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. महाराष्ट्राचा बायकरमॅन म्हणून ज्याला संबोधलं जातं. या सीझनमध्ये आपण ISPL मध्ये देखील एक अर्धशतक बनवताना त्याला पाहिलं होतं. केतन म्हात्रे क्रमांक 3 वरती. 23 चेंडू बाकी आहेत, 92 धावांची आवश्यकता आहे, आणि कुठे ना कुठे या जोडीवरती भरपूर काही डिपेंड. बघा येणारे 1 ते 2 षटकच मी म्हणतो की आपल्याला सांगू शकतात की हा सामना एक्झॅक्टली कोणाच्या बाजूने जातोय, कारण 92 हवे आहेत आणि 23 चेंडू बाकी आहेत. मयूर वाघमारे पहिलं षटक देखील चांगलंच टाकलं होतं. 11 धावा त्या षटकामध्ये होता, आणि या ओव्हरची सुरुवात देखील विकेटने केली आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल.
केतनसाठी हा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केलं आणि क्लिअर केलं. आमच्या VIP डाईसला भेट देणारा हा फटका होता. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. मी उल्लेख केला होता की येणारे 1 ते 2 षटकच आपल्याला सांगून देतील आणि त्यामध्ये आता केतनने आक्रमक सुरुवात केली आहे. कमबॅकची सुरुवात आता केतनच्या माध्यमातून. षटकार येतो, स्कोर कार्ड पुढे जातो 6 धाब्यांच्या मदतीने. 30 धावा. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता बट कमबॅक मयूरचा बॉल हवेमध्ये. मिस्टामिंग विकेट कीपर केली आहे मिस्टेक. कॅच ड्रॉप. हे काय केलं? आकाश तारेकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एक चांगले फिल्डर आहेत बट कॅच झाली आहे ड्रॉप आणि ती देखील कोणाची? केतन म्हात्रेची. बघा केतनच्या चेहऱ्यावरती निराशा आलीच होती जेव्हा बॉल हवेमध्ये गेला होता, कारण विकेट कीपर आणि विकेट कीपरकडे ग्लव्स देखील आहेत, तिथनं देखील मिस्टेक होत आहे. कॅच झाली ड्रॉप. मिळेल एक सिंगल देखील या बॉलवरती. स्कोर कार्ड पुढे जातो 31-31. नेक्स्ट बॉल. लोबा फुल टॉस. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय ऋतिक आणि फिल्डिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली योगेश पवार. युवा खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने एक ट्रेंड सेट करतात की क्रिकेटच्या खेळामध्ये वयाला महत्त्व नसतं मित्रांनो. मेहनत तुम्ही किती करता, स्वतःला फिट किती तुम्ही ठेवता, मग या वयामध्ये देखील असे एफर्ट्स देणं हे सोपं कार्य नाही आहे आणि बॅटिंग देखील तितकीच दमदार ते करतात. केतनसाठी हा बॉल हेलिकॉप्टर लॉन्च केला आणि लँडिंग होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भरपूर सारे फटके हवे आहेत आणि केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जसे आले. दुसरा मोठा फटका केतनच्या बॅटमधनं. षटकार येतो, स्कोर कार्ड पुढे जातोय 6 धावेच्या मदतीने. 38 धावा. कमबॅक करायला आता सुरुवात केली आहे. 38 धावा धाव फलकावरती. मयूर वाघमारे एक विकेट जरूर या षटकामध्ये मिळाली बट त्यानंतर दुसरी मिळाली असती बट आकाशने कॅच ड्रॉप केली आणि आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य केतन करतो. पुल करायचं होतं, टॉप पेज लागला. आता फाईन लेगला मिस्टेक होणार नाहीये. फैजल होते, कॅच पकडली गेली फैजलच्या माध्यमातून. केतनचे 2 चांगले फटके जरूर आले बट फायनली कमबॅक पुन्हा एकदा करतात. मयूर वाघमारेला मिळेल सफलता. झटका लागलाय दुसरा आणि खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरमध्ये 38 धावा. विकेट गेले 2 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता आवश्यकता असेल इथनं हा सामना जिंकण्यासाठी 78 अजून देखील बनवायचे आहेत. रिक्वायर रेट जर आपण पाहिला सध्याच्या घडीला आहे 18 मध्ये 78 धावांची आवश्यकता आणि रिक्वायर रेट जर आपण पाहिलं 26 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 4 मोठे फटके प्रत्येकी ओव्हरमध्ये हवे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय पण परिस्थिती आता फारच बिकट आहे. या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ कोण दाखवेल? बॅटिंग युनिटच्या माध्यमातून. 3 ओव्हर बाकी आहेत, 78 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा आता फैजल तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. या अगोदर देखील फैजलने एक षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये 13 धावा त्याने कन्सीड केला. त्या अनुषंगाने सेकंड स्पेलमध्ये फैजल 4थं षटक घेऊन. फैजलचा पहिलाच बॉल बॅक ऑन टार्गेट. फुल लेंथ डिलिव्हरी. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता ऋतिक पाटीलचा बट आज ऋतिकचा काही दिवसच नाही असं वाटायला लागलं. प्रयत्न ऋतिक अगदी पहिल्या बॉलपासून करतोय मोठा फटका खेळण्यासाठी बट आत्तापर्यंत 9 चेंडू फेस केलेत ऋतिकने. फक्त 5 धावा बनवलेल्या आहेत. अमोल पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 मध्ये 77. अमोलसाठी हा बॉल स्लॉटमध्ये होता. थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये आणि असे फटके सातत्याने येणं आवश्यक आहे कारण आपण पाहिलं की गेल्या काही षटकांमध्ये बघा मोठा फटका जरूर आला बट त्यानंतर सिंगल डबल येतात. कन्सिस्टंटली मोठे फटके हवे आहेत. अमोल पाटीलच्या बॅटमधनं षटकार येतो. स्कोर कार्ड पुढे जातो 6 धाव्यांच्या मदतीने. आता 45 धावा धाव फलकावरती. या मॅचमध्ये जर रंगत निर्माण करायची आहे ना तर 1 ते 2 षटक असे ज्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा येणं आवश्यक असेल तेव्हा जाऊन कमबॅक पॉसिबल आहे. एक मोठा फटका तर आतापर्यंत आला. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. धाव फलक 45. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकला बट बाउन्स फारच जास्त आहे. एक सिंगल 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण तर झालेली आहे आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा म्हणजे 1+1 या मिळतील 2 धावा. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर देखील इथनं कंप्लीट झालेला आहे. यानंतर थोडं लाईन अँड लेंथवरती आता फोकस करावा लागेल. 2 एक्स्ट्रा आल्या. नेक्स्ट बॉल.
ऋतिक पाटील, आज ऋतिक बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट होतच नाही आहे. डॉट बॉल येतोय. बघा ऋतिक पाटीलच्या क्षमतेवरती काही शंका नाही आहे, नो डाऊट. ग्रेट बॅटर आहे, चांगला फलंदाज आहे. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा ऋतिक पाटीलने देखील गाजवली, बट खुल्या गटामधनं आता स्ट्रगल करताना दिसतोय. शॉर्ट पिच टाकला, बाउन्स किती आहे पाहावा लागेल. स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा तर आलेला आहे की नो बॉल आहे. सेकंड बाउन्सर, दॅट्स वाय इट इज नो बॉल. नो बॉलचा इशारा, नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बट ज्या गतीने रन्स बनवायच्या होत्या या चेजमध्ये, त्या गतीने रन्स बनवल्या नाही आहेत. तसं महत्त्वाचं कारण काय राहिलं की ऋतिक पाटील सारखा फलंदाज स्ट्रगल करताना दिसला. फ्री हिटचा बॉल, बॉलर बॅकस्ट्रोक पाहायला मिळाला. प्रयत्न फैजलचा पाहायलाच मिळाला होता फॉलो थ्रूमध्ये, तरी सुद्धा मिळेल एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 49. बघा सिंगल डबलने मी म्हणेन FM कांधारे किंग्सला काहीही फरक पडणार नाहीये. या परिस्थितीमध्ये ते सिंगल डबल बोनसमध्ये देतील. नेक्स्ट बॉल अमोलसाठी, या बॉल अमोल एका बाजूने प्रयत्न करतो. आणखीन एक मोठा फटका अमोल पाटीलच्या बॅटमधनं, षटकार. बघा असेच फटके दोन्ही एंड्सने येणं आवश्यक आहे. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये जसे आलेत मोठे फटके खेळण्यासाठी अमोलने सुरुवात केली. दुसरा मोठा फटका अमोलच्या बॅटमधनं येतोय. स्कोर कार्ड पुढे जातोय 55 असून देखील काही चेंडू बाकी आहेत. या बॉलवरती देखील तसाच काही प्रहार करायचा होता जो लास्ट बॉलवरती केला होता, बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नाही आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. आणि अशा प्रकारे जर आपण विचार केला अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक 56 आणि अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत. आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 60 धावेंची आवश्यकता आहे. 60 धावेंची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत 12, म्हणजे तुम्हाला पर ओव्हर 30 धावा हव्या आहेत या परिस्थितीमध्ये. म्हणजे प्रत्येकी ओव्हरमध्ये 5 षटकार हवे आहेत. रबर बॉल क्रिकेट आहे असे आपण म्हणू शकत नाही की पॉसिबल नाही आहे. पॉसिबल इथनं देखील आहे. एखादा चमत्कार आज खऱ्या अर्थाने जितुरीचे निलेश त्विषा 11 डायगरला इथनं वाचवू शकतोय. 12 मध्ये 60. आज आपण 12 मध्ये 57 बिलालला बनवताना पाहिलं होतं. 12 चेंडूवरती अर्धशतक बिलाल शेखने आज बनवलं, पण इथे 12 मध्ये 60 धावा हव्या आहेत. गोलंदाज खाजा. पहिला चेंडू वाईडने सुरुवात दरमाडीतनं गोलंदाजाने केलेली आहे. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 59 धावेंची इथनं आवश्यकता असेल. अजून देखील कॅल्क्युलेशन नुसार मी म्हणेन इट इज पॉसिबल 59 धावा इथनं देखील बनवल्या जाऊ शकतात. नेक्स्ट बॉल आणि सुरुवात तर केली अमोल पाटीलने या ओव्हरची. मोठा फटका येतो पहिल्याच बॉलवरती. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. बघा एका एंडने जर पाहिलं गेले तर अमोल पाटील सातत्याने प्रहार करतायत. अमोलच्या बॅटमध्ये हा तिसरा मोठा फटका आला. प्रयत्न करणं आवश्यक आहे. बघा रिझल्ट काही असो, प्रोसेस मॅटर करते. प्रोसेसमध्ये किती एफर्ट्स टाकले ते मॅटर करतं आणि एफर्ट्स टाकतायत बॅटर अमोल पाटील. षटकार येतोय 11 मध्ये आता 53. बघा कदाचित जर ऋतिक पाटील देखील याच गतीने खेळले असते ना तर या परिस्थिती थोडा डिफरंट असतं. 11 मध्ये 53. हा बॉल सोडून दिला. वाईड ऑफ स्टंप बॉल टाकायचा होता. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल एक्स्ट्रा रन. म्हणजे आता 10 मध्ये 11 मध्ये 52 धावांची आवश्यकता इथनं असेल. 52 अजून देखील हवे आहेत. चेंडू बाकी आहेत 11 या मॅचमध्ये. अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही. अमोल पाटील प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा लाईन खराब. आणखीन एक अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा. म्हणजे यानंतर जर बाउन्सर टाकला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. या सेकंड इनिंगमध्ये आतापर्यंत 11 एक्स्ट्रा रन्स आहेत. स्कोर कार्ड पुढे जातो. म्हणजे आता जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आवश्यकता असेल 51 51 धावांची आवश्यकता. 11 चेंडू बाकी आहेत. अशा दिवसामध्ये 12 चेंडूवरती अर्धशतक देखील आपण पाहिलं बिलाल शेखचं. 11 मध्ये 51 हवे आहेत. देखील शॉर्ट पिचेस टाकलाय आणि अंपायर सांगतात इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
11 मध्ये आता 50. बघ क्रिकेटच्या खेळामध्ये परिस्थिती कधी विपरीत नसते, तुमच्या खेळामुळे ती परिस्थिती विपरीत होऊन जाते. आणि सध्याच्या घडीला या परिस्थितीमध्ये पहा, रन्स भरपूर सारे हवे आहेत बॅटिंग टीमला, बट गोलंदाज मिस्टेक्स करतात वारंवार. 4 एक्स्ट्रा आतापर्यंत, एक षटकार देखील आला. अवघ्या एका चेंडूवरती 10 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज ख्वाजाने. आता योगेश पवार काहीशा चर्चा त्याच्यासोबत करतात, कारण 11 मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता अजून देखील असंही नाहीये की टार्गेट पूर्णपणे रीचच्या बाहेर गेला. अजून देखील पॉसिबल आहे, चेज होऊ शकतं. 11 मध्ये 50 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आज खऱ्या अर्थाने एखादा चमत्कार पाहायला मिळेल का? 11 मध्ये 50 आणि हा बॉल पाहावा लागेल. पुन्हा एकदा लाईन खराब, व्हाईट बॉल. काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न ख्वाजाचा आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये फार एक्स्ट्रा रन चाललेले आहेत. आतापर्यंत पहा 6 चेंडू टाकलेत ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये फक्त एकच लीगल आहे, 5 एक्स्ट्रा आहेत. 11 चेंडूवरती 49 धाव्यांची आता आवश्यकता आहे. 11 मध्ये 49. नेक्स्ट बॉल फ्री हिटच आहे. अडवा बाटने खेचून मारायचं होतं. सिंगल इथनं दरम्यान पूर्ण होईल. दुसरीसाठी परतणार का? दुसरीसाठी अमोल परतलाय आणि 2 धावा देखील इथनं पूर्ण केल्या जातील. आणि दरम्यान काहीशा चर्चा आता ऋतिक पाटील अंपायर सोबत करतात. 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण झालेल्या आहेत. फील्ड प्लेसमेंट वरती काहीशी चर्चा सुरू आहेत. बघा ऋतिक पाटील 12 चेंडू फेस करून तब्बल 6 वरती खेळतात आणि 6 चेंडू फेस करून अमोल पाटील 21 वरती खेळतात. बघा वेळ देखील जास्त खर्च होतो. सर विनंती असेल टीम FM कांधारी किंग्स, फार वेळ होतोय या मॅचसाठी. हे षटक ऑलरेडी जर आपण पाकलं तर या षटकामध्ये 5 एक्स्ट्रा चेंडू ऑलरेडी टाकलेले आहेत, फक्त 2च लीगल बॉल आहेत. आता समीकरण जर पाकलं तर येणारे 10 चेंडू जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 47 धावांची आवश्यकता. 10 चेंडू बाकी आहेत. आता तर मी म्हणेन टार्गेट रीच मध्ये आलं. 10 मध्ये 47 रबर बॉल क्रिकेटमध्ये चेज होताना आपण पाकलेलं आहे या अगोदरही. पण इथनं हे दोन्ही फलंदाज ते कार्य साध्य करून दाखवतील का? अजूनही ऋतिक पाटील काहीशी चर्चा अंपायर सोबत करतोय. दहा मध्ये 47 ख्वाजा. नेक्स्ट बॉल. ख्वाजाचा हा बॉल पुल केलाय, फ्रंट फुट वरनं पुल अँड पॉवरफुल, मोठा फटका. 9 चेंडू 41. सामना आता या ओव्हरमध्ये थोडा चेंज खऱ्या अर्थाने होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कारण हे पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर बॅटिंग चांगली झाली आणि थोडीफार गोलंदाजाने देखील साथ दिलेली आहे. 9 चेंडू 41. 12 मध्ये 60 हव्या होत्या. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत पाहिलं गेलं तर 19 आलेले आहेत. आणि हा बॉल देखील अगदी वाईड लाईन वरती टाकलाय आणि दिशा खराब मिळेल आणखी एक एक्स्ट्रा. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत 20 धावा गोलंदाजाने खर्च करून टाकलेल्या आहेत. आणि आता येणारे 9 चेंडू बाकी आहेत. 40 धावा. 9 मध्ये 40. सध्याच्या घडीला संपूर्ण FM कांधारी किंग्स विचार करत असेल की हे चाललंय काय, कारण हे षटक फारच मोठं झालं. त्याच्यामध्ये भरपूर सारा एक्स्ट्रा. आता 9 मध्ये 40. नेक्स्ट बॉल. 9 मध्ये 40 आवश्यकता असताना सध्याच्या घडीला मिस्टॅमिंग योगेश पवार धावतो वेगाने, बट थांबला गेलाय. एका क्षणाला असं देखील वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे आता येणारे 8 चेंडू आवश्यकता आहे 39 धावांची. 8 मध्ये 39. बघा शेवटच्या 2 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके येत आहेत ना, तर सामना अंतिम षटकापर्यंत देखील कायम असेल. पण त्यासाठी 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे.
खेचून मारल्या ऑन साइडला, बॉल मध्ये, बॉल गॅप मध्ये, बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार असून देखील एक चेंडू बाकी आहे आणि 7 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 35 धाबींची आवश्यकता. या षटकामध्ये आतापर्यंत 25 आलेल्या आहेत. एक चेंडू अजून देखील बाकी. 7 मध्ये 35. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकामधला आणि टॉप एज बॉल हव्यामध्ये. फाईन लेगचे फिल्डर फैजल थोडंसं मिसजजमेंट राहिलं. इन बिटवीन 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला देखील जाणार नाहीये. म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्याकरिता येणारे 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. टीम जितुरीचे निलेश त्विषा 11 टायगरला. ऋतिक पाटील फार स्ट्रगल केलं. (83) 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 83 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. अमोल पाटीलच्या बॅटिंगने अजूनपर्यंत जिवंत ठेवलेलं आहे या मॅचमध्ये. असून देखील 6 मध्ये 33 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हरमध्ये 27 धावा आल्या, पण त्यामध्ये गोलंदाजाने देखील भरपूर साथ दिली फलंदाजांचे. 6 मध्ये 33. पहिला चेंडू एक्झॅक्टली सांगून देईल. पहिल्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर लढाई पुढे कायम राहील. एक्झॅक्टली जर पाहिलं गेलं तर ही लढाई जिंकण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी बॉलवरती मी म्हणेन इथं षटकारच हवा आहे. 6 मध्ये 33. 6 चेंडू बाकी आहेत. 33 धावांची आवश्यकता. अंतिम षटक झिशान गोलंदाजी मार्कवरती. झिशान लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅटची कडा. थर्डमॅनला फिल्डर कॅच पकडली जाईल आणि खऱ्या अर्थाने ही मॅचच पकडलेली आहे. कारण आता 5 मध्ये 33 धावांची आवश्यकता. आता कॅल्क्युलेशन नुसार हे समीकरण पॉसिबल नाहीये. 5 मध्ये 5 षटकार देखील आले तरी सुद्धा हे येस 5 जर लीगल बॉल येत आहेत तर यार चेस करणं इम्पॉसिबल आहे. पण हा खेळ असा आहे की रबर बॉलच्या खेळामध्ये स्पेशली आपण भरपूरदा पाहिले भरपूर सारा एक्स्ट्राज देखील येतात. 5 मध्ये 33. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू बाकी आहेत. 33 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज. पाच मध्ये 33. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. ड्राईव्हचा फटका. इनर सर्कल मध्येच बॉल मिळेल फक्त एक सिंगल. 4 चेंडू आता बाकी असतील आणि इथनं आता जवळजवळ मी म्हणेन या मॅचचा रिझल्ट डिसाईड झालेला आहे की हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. स्पेशली या मॅचमध्ये अगदी फर्स्ट इनिंग पासून डॉमिनेट केलं FM कांधारे किंग्सने. बघा नावामध्येच किंग्स आणि किंग्स सारखे खेळलेत. पहिलं सत्र सचिन काटकर 60 बनवल्या. योगेश पवार पाहिलं गेलं तर 47 बनवल्या. हेलिकॉप्टरचा फटका. काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. पोस्टात बॉल फील्ड करतात तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा अपेक्षा भरपूर सारा होता कारण जितुरीचे निलेश त्विषा 11 टायगरमध्ये देखील भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत ज्यांनी कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. पण सध्याच्या घडीला या मॅचमध्ये जास्त काही करता आलेलं नाही आहे. नेक्स्ट बॉल. फक्त 3 चेंडू बाकी आहेत आणि औपचारिकताच बाकी आहेत. मिस टायमिंग बॉल हव्यामध्ये आहे. फारच उंच बॉल गेला. फिल्डर आता पोहोचतात. योगेश पवार कॅच ड्रॉप. बघा सध्याच्या घडीला कॅच ड्रॉप देखील या मॅचच्या रिझल्टवरती काही इम्पॅक्ट टाकणार नाही आहे कारण फार जास्त रन्स हवे आहेत इथनं जिंकण्यासाठी. आता फक्त 2 चेंडू बाकी असतील. बघा लास्ट ओव्हर ज्याप्रमाणे लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी झाली असं वाटलं की इथनं कमबॅक होऊ शकतं. बट 12 मध्ये 60 जर आपण पाहिलं गेलं तर फारच जास्त होतात. त्याच्यामध्ये जर 2 ते 3 डॉट बॉल टाकले गेले तर ते समीकरण चेस करणं रीचच्या बाहेर जातं आणि तेच पाहायला मिळालं या मॅचमध्ये. पॅनवरती टाकायचं होतं. लाईन खराब आहे. डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रन. स्कोर कार्ड पुढे जातो एक्स्ट्रा रनच्या मदतीने. बट आता या एक्स्ट्रासने देखील जास्त काही फरक पडणार नाही आहे. 2 चेंडू बाकी आहेत.
यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमसाई बांद्रा त्यांच्या विपक्षामध्ये धनेश 11 रायगड. ही बॅटल ऑन साईडला हा फटका. फाईन लेगचे फिल्डर धावतात बॉल फील्ड करण्यासाठी. फक्त मिळेल एक सिंगल आणि यानंतर असेल या मॅच मधला शेवटचा चेंडू. मेहुल होते फाईन लेग रिजनला. 16 वर्षीय हा युवा खेळाडू, तो देखील या स्पर्धेमध्ये खेळतो. शेवटचा चेंडू या मॅच मधला. फार चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला FM कांधारे किंग्सचा. विथ बॅट विथ बॉल, त्याचप्रमाणे फिल्डिंग देखील तितकीच चांगली राखली. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम FM कांधारे किंग्स अँड हार्ड लक टीम जितुरीचे निलेश, त्विशा 11 डायघर. फार चांगला परफॉर्मन्स. स्पेशली जे 2 ओपनर्स होते FM कांधारे किंग्सचे, सचिन काटकर आणि योगेश पवार, काय बॅटिंग केली. पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या सत्रामध्ये आणि जो मोठा टोटल उभा केला ना, त्याचा प्रेशर अगदी पहिल्या षटकापासूनच फलंदाजांवरती आपल्याला सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये देखील जर आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्याच्यामध्ये मयूर वाघमारे असेल, फैजल असेल, त्यांचा 2-2 ओव्हरचा स्पेल चांगल्या रीतीने त्यांनी टाकला आणि ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्सच्या जोरावरती हा सामना जिंकला टीम FM कांधारे किंग्सने. सो प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि प्लेअर ऑफ द मॅच जातो. बघा दोन्ही फलंदाजांची चांगलीच बॅटिंग होती, बट इम्पॅक्ट या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये पूर्णपणे टाकला गेला. फर्स्ट इनिंगमध्ये ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला 60, ज्याचा बॅटमधनं आले तब्बल 9 षटकार, तोच सचिन काटकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला सचिन, आपण यायचं आहे. यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई बांद्रा त्यांच्या विपक्षामध्ये धनेश 11 रायगड. आणखीन एक मोठी बॅटल. कुठे जाऊ नका मित्रांनो. आपण सर्व पाहतात RK फ्री हिट, तसेच भावेश पवार आणि बिलाल शेख प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे अद्वितीय पर्व. बघा मॅच समरी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं सत्र 115 धावा बनवला गेला होता. तासामध्ये सचिन काटकर जे प्लेअर ऑफ द मॅच आहे, ज्याने इंडिव्हिज्युअली 60 बनवला. योगेश पवार 47 वरती नॉट आउट राहिले. काय क्लास बॅटिंग पाहायला मिळाली योगेश पवारची. चला सचिन काटकर, आपण यायचंय लवकर. प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो सचिन काटकरला. तब्बल 22 चेंडूवरती 60 धावेंची कफलातून इनिंग साकारली सचिन काटकरांनी. आणि थोडीशी चर्चा सचिन सोबत आपण नक्कीच करूया. सचिन, फर्स्ट ऑफ ऑल प्लेअर ऑफ द मॅच मिळालं आणि जर बघितलं गेलं तर संपूर्ण भारतामधली रेकॉर्ड ब्रेकिंग पारितोषिक देणारी ही स्पर्धा आहे. कसं वाटलं, कशा प्रकारे एन्जॉय केलं या स्पर्धेला? खूपच चांगली स्पर्धा आहे. तारीफबाई घेऊन येतात ही स्पर्धा आपल्यासाठी. वेल प्लेड आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. असेच आमच्या समोर जॉईन राहा, कारण आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीस येत आहे. धन्यवाद. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. धन्यवाद विशाल. ओमसाई बांद्रा या टीमने या मॅचमध्ये टॉस जिंकलाय धनेश 11 रायगडच्या विरुद्ध. सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची.